नमस्कार, मी पल्लवीज किचन 94 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पाकातील रव्याचे लाडू। तर इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवत आहे। तर हा लाडू तुम्ही बघू शकता किती सहज आणि पटकन तुटत आहे। तुम्ही लाडवाचं टेक्स्चर सुद्धा बघू शकता किती दाणेदार झालेला आहे। तर हे लाडू बनवताना जास्त जिन्नस लागत नाही, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात। रेसिपी बघण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी साजूक तूप घेतलेला आहे। वजनीप्रमाणे म्हणाल तर मी 50 ग्राम इथे साजूक तूप घेतलेला आहे। तर आता हे तूप मी इथे कढईत टाकून गरम करून घेतलेला आहे। तर आता इथे मी 1 मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही ठोकळ रवा पण वापरू शकता, पण तो रवा मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आणि नंतर तो लाडवासाठी वापरायचा। तर ह्या वाटीने मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि हा आता आपण इथे भाजून घेऊया छान व्यवस्थित। अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची, जास्त मोठी करायची नाही। कमी फ्लेमवर रवा भाजून घ्यायचा, छान असा कलर हलकासा चेंज होतपर्यंत। खूप जास्त वेळ भाजायचा नाही, अगदी हलकासा ब्राउनिश कलर येतपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा। तुम्हाला जर जास्त लाडू करायचे असेल तर तुम्ही मी जे मेजरमेंट सांगितलेलं आहे त्याच्या तुम्ही दुप्पट करू शकता, किंवा तुम्हाला कमी करायचे असेल तर कमी सुद्धा करू शकता। तर हे सतत चम्मचने असं फिरवत राहायचं, म्हणजे जो रवा आहे तो आपला करपणार नाही, बुडाला लागणार नाही। तर अशा पद्धतीने भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता रव्याचा कलर हलकासा असा गोल्डन कलर आल्यासारखा असा दिसून राहिलेला आहे, कलर चेंज झालेला आहे रव्याचा। तर या स्टेप पर्यंत रव्याला भाजून घ्यायचं छान। आणि आता याला आपण काढून घेऊया, एका ताटीमध्ये थंड व्हायला ठेवून देऊया। तर बघा इथे मी रवा एका ताटीमध्ये ठेवलेला आहे, त्याला थंड होतपर्यंत आता आपण इथे पाक करून घेऊया। तर इथे मी त्याच वाटीच्या मापाने पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर हे 150 ग्राम साखर आहे। आणि मी रव्याचं मेजरमेंट तुम्हाला सांगायला विसरलेली आहे। रव्याचं प्रमाण मी 200 ग्राम घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। तर इथे मी आता साखर टाकून घेतलेली आहे आणि इथे थोडंसं अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी पाणी इथे मी टाकलेलं आहे इथे पाकाला। तर हे पाक जास्त घट्ट करायचं नाही, अगदी एकतारी पाक करून घ्यायचा, म्हणजे जास्त लाडू आपले कडक होणार नाही। तर इथे आपली साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपला पाक पण तयार झालेला आहे। तर मी इथे तुम्हाला चम्मचने दाखवत आहे, तो जो पाकाचे थेंब पडत आहे खाली ते असं शेवटचा जो थेंब पडतो तो असा एकतारी असा पडल्यासारखा पडतो, म्हणजे आपला पाक इथे तयार आहे। तर इथे मी आता थोडंसं वेलची पूड टाकून घेतलेली आहे, लाडवाला टेस्ट छान येते। आता इथे आपला पाक पूर्णपणे तयार आहे, रेडी आहे। तर आता याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊया। मी हा रवा एका ताटीमध्ये पसरवून ठेवला होता अशा पद्धतीने। आता हा बघू शकता तुम्ही पूर्णपणे थंड झालेला आहे। रवा हा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच पाकामध्ये टाकायचं, गरम असताना टाकायचं नाही। गरम असताना जर रवा आपण पाकामध्ये टाकला तर आपला जो लाडू आहे तो कडक बनण्याची शक्यता असते, त्यामुळे रवा पूर्णपणे थंड करायचा, त्याच्यानंतरच मग पाकामध्ये टाकायचं। तर आता आपण रवा पूर्ण हा पाकामध्ये छान एकजीव करून घेऊया। गुठळ्या ज्या राहतात त्या गुठळ्या वगैरे ठेवायचे नाही, पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला आता सुरुवातीला असं वाटेल की हे खूप पातळ झालेलं आहे, लाडू वळणार नाही, पण असं काही नाही आहे। याला आपण आता अर्ध्या ते पाऊण तासासाठी आपण याला ताटी झाकून ठेवून देऊया, म्हणजे तो जो पाक आहे तो रव्यामध्ये पूर्ण ऑब्झर्व होऊन जाईल। तर बघू शकता तुम्ही इथे अर्धा ते पाऊण तास झाल्यानंतर पूर्ण रव्याने पाक असं ऑब्झर्व करून घेतलेला आहे आणि रवा सुद्धा असा मोकळा झालेला आहे। तुम्हाला जर लवकर याला मोकळं करून घ्यायचं असेल तर तुम्ही या रव्याला आपण पाकामध्ये जेव्हा रवा टाकतो तेव्हा त्याला फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, म्हणजे लवकर मोकळा होतो। तर आता इथे मी ह्या ज्या पूर्ण रव्याच्या ज्या गुठळ्या वगैरे आहेत त्या पूर्ण हाताने अशा काढून घ्यायच्या, म्हणजे लाडू छान असा वळला गेला पाहिजे।
त्यासाठी ह्या ज्या गुठळ्या वगैरे राहतात गाठी त्या पूर्ण अशा हाताने फोडून घ्यायच्या आणि पूर्ण रवा असा एकजीव करून घ्यायचा, छान असा हाताने असा मोकळा करून घ्यायचा पूर्ण रव्याला। तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण आपला आता इथे रवा पूर्ण छान असा मोकळा करून झालेला आहे। तर अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं एकत्र। लाडू वळता येते की नाही त्यासाठी आपण असं छोटासा एक गोळा घ्यायचा हातामध्ये आणि असं वळून बघायचा लाडू बनतो की नाही बनत। तर तुम्ही इथे बघू शकता इथे लाडू सहज असा बनत आहे, म्हणजे आपलं जे लाडवाचं जे आहे रवा तो पूर्ण आपला तयार आहे लाडवासाठी। तर मी इथे आता लाडू वळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर पण दिसत आहे आणि टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता लाडवाचा। अशा पद्धतीने हा लाडू आपला पहिला बांधून झालेला आहे, वळून झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे जवळून दाखवलेला आहे मी तुम्हाला। तर अशाच पद्धतीने मी दुसरा पण लाडू वळून घेत आहे। आता पाक जर घट्ट झाला तर लाडू कसा वळायचा, लाडू वळता नाहीत घट्ट झाल्यानंतर तर काय करायचं, हे जे रवा आहे तो मिक्सर पॉटमधून काढायचा आणि थोडंसं तूप टाकून त्याला मिक्स करून मग लाडू आरामात वळता येतं। तर इथे बघू शकता तुम्ही पूर्ण लाडू वळून झालेले आहे आणि तुम्ही लाडवाचं टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता आणि कलर पण तुम्ही बघू शकता लाडवाचा किती छान दिसत आहे। आणि मी तुम्हाला आता इथे एक लाडू तोडून पण दाखवते, तुम्ही बघू शकता किती सहजपणे हा लाडू पटकन तुटला जात आहे आणि जिभेवर ठेवता बरोबर तोंडामध्ये विरघळणार अशा पद्धतीचा हा लाडू बनलेला आहे। तुम्ही आतमधून पण टेक्स्चर बघू शकता लाडवाचा आणि हे लाडू बनवायला मला जास्त वेळ पण लागलेला नाही। जेव्हा आपण पाकामध्ये रवा टाकतो ना बस तेव्हा जो रवा पाक ऑब्झर्व करतो त्यालाच फक्त थोडासा वेळ लागतो, तर त्या वेळेमध्ये आपण दुसरे कामं पण करू शकतो आणि हे लाडू बनवायला पण जास्त साहित्य सुद्धा लागत नाही, अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात आणि चव पण छान लागते ह्या लाडव्यांची। रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मस्त रहा, मस्त खा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।